नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की तन्वी अर्जुनच्या घरी येते. ती आल्या आल्या अस्मिला भेट. अस्मिता तिला बोलते, मला माहित होतं तू आज येणार. तन्वीचा चेहराच पडतो. तन्वी तिला बोलते, तुला कसं कळलं की मी आज येणार ते? अस्मी बोलते, अगं प्रतिमा आत्याने हात जोडून तुला इथं येऊ देण्याची विनंती केली, त्यानंतर तू दुसऱ्या दिवशी इथे येणार. हे न करण्याची मी काही वेडी नाहीये. तन्वी इकडे तिकडे बघत बोलते, मी एवढ्या उत्साहाने हाय म्हणाले पण मला इथं दुसरं कोणी दिसत नाहीये. असं बोलते, अगं असं काय करते, मी आहे ना. आणि बाकीचे त्यांच्या रूम मध्ये. आणि तसंही आपल्या पार्टीमध्ये आता कोण आहे? तू आणि मी. पूर्णा जी पहिली होती ती पण आता सालेच्याच पार्टीत गेली. जाऊ दे ना, आपण माझ्या रूम मध्ये जाऊया आणि गप्पा मारूया. चल. दोघेही तिच्या रूम मध्ये चाललेले असतात. एवढ्यात अर्जुन समोरून येतो. तन्वी अर्जुनला बोलते, अर्जुन रागातच तन्वीला बोलतो, आत्याने रिक्वेस्ट केली म्हणून तुला या घरात यायची परवानगी मिळाली, पण आता एक ऐकून घे, माझ्याशी एक शब्दही बोलायचा नाहीये आणि माझ्यापासून दूर राहायचं आणि या घरात सगळ्यांपासून दूर राहायचं, समजलं? अर्जुन निघून जातो. तन्वी अस्मीला बोलते, ह्यो अर्जुन माझ्याशी असंच वागणार आहे का? अस्मी बोलते, अगं तो पहिल्यापासूनच असा वागतोय आणि आता बायको आल्यापासून असा डोकं फिरल्यासारखा वागतोय. जाऊ दे ना, आपण रूम मध्ये जाऊया आणि शांतपणे गप्पा मारूया. चल. दोघेही तिच्या रूम मध्ये जातात. इकडे सायली तिची साड्यांची बॅग भरत असते. ती स्वतःशीच बोलत असते की पूर्णाजींनी मधुभाऊंना इथं थांबून घेतलंय खरं, पण मी काय करायचं? अर्जुन सरांच्या मनात जर माझ्याबद्दल प्रेम नसेल तर मी इथं थांबून काय करायचं? आणि जर प्रेम असेल तर त्यांना हा प्रश्न विचारण्याचं धीर येईल का मला? एवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि बघतो तर सायली तिची बॅग भरत असते. अर्जुनला वाटतं की आता सायली मधुभाऊंबरोबर निघून जाणार आहे. अर्जुन तिच्या जवळ येतो. अर्जुन तिला बोलतो, तुम्ही बॅग का भरताय आणि कुठे निघालात? सायली बोलते, अहो या ठेवणीतल्या साड्या आहेत ना, त्या सणासुदीला बाहेर येतात आणि तुम्ही जी मला पाडव्याला साडी दिली आहे ना, ती तर मी अगदी जपून ठेवणार आहे. पण तुम्हाला असं का वाटलं की मी बॅग भरते म्हणजे बाहेर कुठेतरी जाते? अर्जुन बोलतो, नाही ते मधुभाऊ सुटले ना आता, मला वाटलं की तुम्ही आता न विचारता मला सोडून निघून जाल. यावर सायली बोलते, तुम्हाला न विचारता कशी जाईन मी? मधुभाऊंशी बोलीन आणि मग काय तो निर्णय घेईन. अर्जुन मनातच बोलतो, यांना माझ्या मनातलं कळत का नाहीये? कसं सांगू मी यांना? अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि बोलतो, प्लीज तुम्ही जाऊ नका. इकडे मैपत अर्जुनचा राग त्याच्या माणसांवर काढत असतो. तो त्याच्या माणसांना बोलत असतो. एवढ्यात साक्षी तिथे येते आणि साक्षी बोलते, वडेजा तिला वांग्यावर का काढता यांना? हा राग अर्जुन सुभेदारचा आहे हे तुम्हालाही माहिती आहे, मग तुम्ही स्वतःच्या माणसांवर का काढताय? मैपत बोलतो, मग कोणावर काढू? तुझ्यावर काढू? खरं तर तुझ्यावरच काढला पाहिजे. आजवर एवढे मर्डर केले, किती जमिनीत गाडले, किती उभे जाळले, पण एक डाग लागला नाही या मैपतच्या कॉलरला. तुझे हात चिखलाने बरबटले आणि तो चिखल माझ्या पण अंगावर उडाला. बिंडोक डोक्याने केला ना खून, आला माझ्या गळ्याशी. साक्षी बोलते, करेक्ट आहे तुमचं अण्णा, करेक्ट आहे. हे सगळं व्यवस्थित चालू होतं अण्णा, पण त्या अर्जुन सुभेदाराने कोर्टात हे प्रूफ केलं की खुनाच्या दिवशी मी तिथं नव्हते, हे मी खोटं बोलले हे प्रूफ केलं. आता तर काय त्या मधुकर पाटलाला सुद्धा सोडवले त्याने. अण्णा त्याने हे सुद्धा प्रूफ केलं की ज्यावेळी खून झाला ना त्यावेळी तिसरी व्यक्ती तिथं होती. आणि आता जर त्याने हे प्रूफ केलं की ती तिसरी व्यक्ती मी होती तर मला फाशी होणार. हो 100% मलाच फाशी होणार, कारण दुसरं काहीच होऊ शकत नाही यामध्ये. मैपतला साक्षीचा खूप राग येतो. मैपत बोलतो, परत 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 तसं म्हणू नको. वास्तू तथास्तू बोलत असते. जाशील फासावर, गप्प बस, थोबाड बांध ठेव. पण आता मी नाही गप्प बसणार. त्या अर्जुन सुभेदाराला दाखवलंच पाहिजे. एकदा का हा मैपत शिकरे पेटला की कशी राख रांगोळी करतो ते त्याला दाखवलंच पाहिजे. इकडे अर्जुन सायलीशी बोलत असतो, आय मीन आता खाली जाऊ नका, तुम्ही इथेच थांबा आणि मधुभाऊंचा इथून निघण्याचा विषय तुम्ही त्यांच्याजवळ काढू नका. सायली बोलते, का? अहो कारण मधुभाऊ किती वर्षांनी आपल्या माणसात आहे, त्यांना खूप बरं वाटतंय आणि मम्मा डॅड पूर्णाजी त्यांनाही खूप बरं वाटतं. सो त्यांना जितके दिवस इथे राहायचंय ना तितके दिवस त्यांना आपण इथे राहून देऊया. सायली मनातच बोलते, माझी पण हीच इच्छा आहे की मधुभाऊंनी काही दिवस इथेच राहावं, कारण ते जर इथून निघून गेले तर माझ्या इथे राहण्याचं मी तुम्हाला काय कारण सांगू? आपल्या कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे मला इथून जावंच लागेल ना. अर्जुन तिला बोलतो, कसला विचार करताय तुम्ही? सायली बोलते, कुठे काय नाही. सायली बाहेर निघलेले बघून अर्जुन बोलतो, तुम्ही माझ्या सिस्टीम मध्ये उतरलात मिसेस सायली. सायली बोलते, म्हणजे मला तुमची सवय झाली मिसेस सायली. मी जेव्हा घरी असतो तेव्हा तुम्ही माझ्या समोर असता किंवा तुम्ही घरात कुठेतरी आहात या विचारानेच मला खूप बरं वाटतं. आपण कायम एकमेकांसोबतच असतो. जेव्हा तुम्ही ते नव्हता तेव्हाचे दिवसच मला आठवत नाहीत मिसेस सायली. मी घरी असो किंवा ऑफिसमध्ये सतत तुमचेच विचार असतात मिसेस सायली. सायली बोलते, सतत माझेच विचार असतात म्हणजे? अर्जुन बोलतो, म्हणजे तुमचा आणि मधुभाऊंच्या केसचा विचार करत असतो. तुमच्या आजच्या कॉफीचे विचार असतात. मी जर वेळेवर जेवलो नाही तर तुम्ही किती चिडाल याचा विचार असतो. माझ्या चारी बाजूला फक्त तुम्हीच आहात मिसेस सायली. तुमच्याशिवाय मी माझा
एक दिवस सुद्धा इमॅजिन करू शकत नाही? सायली मनातच बोलते, हे सुद्धा माझा इतका विचार करतात, पण का? हे पण माझ्या प्रेमात पडले असतील का? मी जर यांना थेट विचारलं तर हे काय उत्तर देतील? इकडे अस्मी बोलत असते, गेल्या वर्षीच्या दिवाळीत पूर्णाजींनी मधुभाऊंचा इतका जबरदस्त अपमान केला होता ना, म्हणून मी तिला फोन बिन करून बोलून घेतलं. पण कसलं काय, ती फक्त आता मधुभाऊंना ओवाळायचीच बाकी होती. मीच तोंडावर पडले. तिचं एक काहीतरी ठरत का नाहीये? आपण कशा फोकस आहोत. सायलीला घराबाहेर काढायचंय म्हणजे काढायचंय. अर्जुनचं लग्न मोडायचंय म्हणजे मोडायचंय. तन्वी बोलते, नाही अर्जुन सायली पण भांडण विसरून गेले का? नाही, डिवोर्स नोटीस येऊपर्यंत तर रोज भांडत होते. अस्मी बोलते, एक मिनिट, मला ना त्या डिवोर्स नोटीस बद्दल तुझ्याशी बोलायचंय. तू हे सगळं एवढ्यात प्रतापराव अस्मिताला आवाज देतात. अस्मिता इकडे ये जरा. अस्मी बोलते, आले हा डॅड. आपण बोलू नंतर, मी आलेच. अस्मी बाहेर निघून जात. तन्वी स्वतःशीच बोलते, आता ही अस्मिता त्या नोटीस बद्दल माझं डोकं खाणार. नाही, मी केलेलं दिसतंय, पण अर्जुन आणि सायली सर्वांना फसवतात ते नाही दिसत. पण अर्जुन आणि सायली खरंच एकमेकांच्या प्रेमात पडले असतील का? छे, काही प्रेमात वगैरे पडले नाहीयेत, नाटक करतायत. आणि हेच त्यांचं प्रेमाचं नाटक आता सगळ्यांसमोर उघडं पाडायला हवं. इकडे अर्जुन बोलत असतो, आणि तुम्ही जर इथून निघून गेलात तर? सायली बोलते, सांगा ना सर, मी इथून जर निघून गेले तर काय होईल? आणि या विचाराने तुम्ही इतके कासावीस का होताय? त्यासाठी समोरच्या व्यक्तीबद्दल काहीतरी वाटावं लागतं ना. मग तुम्हाला माझ्या निघून जाण्याचा त्रास का होईल? इकडे रविराजच्या फोनवरून प्रतिमा तन्वीला फोन करते. तन्वी फोन उचलते आणि बोलते, हा बाबा बोला ना. प्रतिमा बोलते, मी प्रतिमा बोलते. तन्वी बोलते, आई तुला बरा बाबांच्या फोनवरून कॉल लावता आला? बोल, काय झालं? प्रतिमा बोलते, तू सुभेदारांकडे गेलेस? तुझ्या बाबांना आवडलं नाहीये, ते खूप चिडलेत. तुला जरा लवकर परत येता येईल? एवढ्यात रविराज तिथे येतो आणि प्रतिमाच्या हातून मोबाईल घेत. तन्वी बोलत असते, अगं पण तूच पूर्णाजीकडून परवानगी काढलीस ना, मग इथं आले म्हणून काय होतंय? रविराज बोलतो, तू तिथे गेली म्हणून काही प्रॉब्लेम नाहीये, पण तू तिथे जाऊन जे वागतेस ना त्याचा प्रॉब्लेम आहे. तन्वी बोलते, बाबा मी सॉरी बोलले ना. तिथे गेल्यानंतर नीट वागेन असं म्हणालीस हे लक्षात ठेव. तुझ्यामुळे जर सुभेदारांना काही त्रास झाला ना तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल. बाबा मला माझी चूक कळली अहो, मला पश्चाताप पण होतोय अहो, म्हणून मी इथं आले. मी इथं सायलीची माफी मागायला आले. तन्वी तुझी जी ही नाटके आहेत ना ती सगळी. प्रतिमा रविराजला थांबवते. रविराज बोलतो, ठीक आहे, नीट वाघ म्हणजे झालं. आता लगेच काय यायची गरज नाहीये, पण लवकर ये. रविराज फोन ठेवतो. रविराज प्रतिमाला बोलतो, तिला लवकर ये असं म्हणालोय खरं, पण मला चैन नाही पडणार. आपण जाऊया का तिकडे, म्हणजे तिच्यावर लक्ष ठेवता येईल. प्रतिमा बोलते, कधीपर्यंत असं लक्ष ठेवणार आहात? आयुष्यभर. तन्वीला तिच्या चुकांची जबाबदारी घेऊ द्या, त्या निस्तरू द्या, तरच ती नवीन चुका नाही करणार. इकडे तन्वी पूर्णाजी जवळ येते. पूर्णाजी तिला बोलते, तू का आलीस इथं? तन्वी बोलते, पूर्णाजी असं तोंड फिरू नको ना ग, काही झालं तरी मी तुझीच तन्वी आहे ना. पूर्णाजी बोलते, माझी माया इतकीही आंधळी नाहीये तन्वी, तुझ्या खूप चुका पोटात घातल्या मी. आपल्या घरातल्या मुली विरोधात पोलीस तक्रार करू नये म्हणून तू इथं आहेस, नाहीतर तुझी जागा तुरुंगातच असते. आणि हे बोलताना मला किती त्रास होतोय हे तुला नाही कळायचं. तन्वी बोलते, मला कळतंय पूर्णाजी, कारण ते ऐकताना मला तितका त्रास होतोय. अगं पूर्णाजी, अगं तुम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न कर ना. साखरपुड्याच्या दिवशी तिचा होणारा नवरा एका मुलीबरोबर लग्न करून येतो. तिला किती मोठा धक्का बसला असेल. मी आतापर्यंत ज्या चुका केल्यात ना त्या सगळ्या त्याच धक्क्यामुळे केल्यात. पूर्णाजी बोलते, आपल्या गुन्ह्यासाठी जर कारण शोधायची ना तर शेकडो मिळतील. हे बघ तन्वी, त्यावेळेला जे काय घडलं ना त्यातून आम्ही बाहेर पडलो, आणि आता तूही बाहेर पड. तन्वी बोलते, मी आता प्रयत्न करते. मी आज अर्जुन आणि सायलीची माफी मागणार आहे. मला नव्याने सुरुवात करायची आहे ग पूर्णाजी. या घरातून तुझ्याकडून जी मला माया मिळते ना तोच माझा श्वास आहे. अगं श्वास बंद केला तर मी मरून जाईन ग. पूर्णाजी बोलते, एवढे मोठे मोठे शब्द वापरू नकोस तन्वी, तुला ते शोभत नाहीयेत. तुला इथं येऊ दिलं ना त्याचं कारण फक्त मला प्रतिमाचं मन राखायचं होतं. बाकी तुझं हे सगळं ऐकण्यात मला मुळीच रस नाहीये. तन्वी बोलते, ठीक आहे, मी वरती जाऊन अर्जुन आणि सायलीची माफी मागते. त्यांनी जर मला माफ केलं तर तूही माफ करशील ना? पूर्णाजी बोलते, ठीक आहे, फळाची अपेक्षा करू नकोस. इकडे सायली बोलत असते, सांगा ना, मी इथून गेले तर तुम्हाला वाईट वाटेल का? वाईट वाटेल? अर्जुन बोलतो, ते ऍक्च्युली हा फक्त माझा प्रश्न नाहीये ना, सगळ्यांचा प्रश्न आहे. आता नाही का ती डिवोर्सची खोटी नोटीस आली तेव्हा पूर्णाजीची काय अवस्था झाली होती. मम्मा, डॅड, अश्विन सगळेच अपसेट झाले होते. आणि तुम्ही पूर्णाजीला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही हे घर सोडून कधीच जाणार नाही. आणि मग जर तुम्ही हे घर सोडून गेलात तर काय उत्तर द्यायचं त्यांना? यावर सायली बोलते, सर हा प्रश्न आपल्यासाठी नवीन नाहीये. कधी ना कधी या प्रश्नाला आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे. आणि याच विचाराने माझ्या पोटात पण गोळा आहे. पण आता तुम्ही म्हणत होता की एवढ्यात तन्वी दरवाजे उघडून आत येते बोलते, हाय, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? तन्वी मनातच बोलते, नक्की डिस्टर्ब केलंय.
यांचे चेहरेच सांगतायत की हे नक्कीच काहीतरी महत्वाचं बोलत होते. तन्वी त्यांच्या जवळ आहे. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? सायली बोलते, तू इथं का आली आहे? तन्वी बोलते, अगं का म्हणजे आता मला इथे यायची बंदी नाहीये. सायली बोलते, तुझं स्वागतही नाहीये. अर्जुन बोलतो, हे बघ, आम्ही प्रतिमा आत्याचा रिस्पेक्ट करतो म्हणून तू इथं आहे. हे मी तुला आधीच बजावलं होतं की कोणाच्याही जवळ जाऊ नकोस. तन्वी बोलते, मी एखादी खुनी किंवा दरोडेखोर असल्यासारखं का वागताय तुम्ही माझ्याशी? मी कधीच नाकारलं नव्हतं की माझं अर्जुनवर प्रेम होतं. मी स्वतःवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही पण मला मदत करा ना. तुम्ही मला माफ केलं की मी इथून निघून जाईन. सायली बोलते, प्रिया, तू जे स्वतः बोलतेस ते तुला ऐकू येतं का? नाही, तुला येतच नसणार आहे, मला माहितीये. कारण तू जे आता बोलतेस ना ते या आधी 500 वेळा ऐकून झालेलं आहे. त्यामुळे आता आमच्यावर काही फरक पडणार नाही. तू आत्ताच्या आत्ता निघ इथून. तन्वी बोलते, अर्जुन तू तरी सांग ना सायलीला. अर्जुन बोलतो, करेक्ट बोलते ती, बाहेर निघून जा. तन्वी बोलते, तुम्ही प्लीज मला समजून घ्या ना. एवढ्यात खालून अस्मीचा आवाज येतो, अर्जुन, सायली, आणि आजचा भाग इथेच संपतो.